14 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये भव्य स्वरूपाचं आंदोलन होणार आहे. एक तर बिहारमध्ये बोधगया या ठिकाणी महाबोधी महाविहार आहे आणि त्या ठिकाणी 1949चा एक कायदा आहे. त्या कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी ट्रस्ट उभा करण्यात आलेला आहे आणि त्या ट्रस्टमध्ये 4 बौद्ध, 4 हिंदू ट्रस्टी आणि एक त्या ठिकाणचे डीएम असतात ते त्याचे चेअरमन, अशा पद्धतीची त्याची रचना आहे. तर या देशभरातल्या बौद्धांची मागणी अशी आहे की बोधगयाचं जे महाबोधी महाविहार आहे ते बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळालं पाहिजे. त्याचे 9च्या 9 मेंबर बुद्धिस्ट असले पाहिजे, त्याचा चेअरमन बुद्धिस्ट असला पाहिजे आणि 1949च्या कायद्यामध्ये बदल करू, नवीन कायदा करावा, अशा पद्धतीच्या मागणीसाठी देशभर आंदोलन सुरू आहे. बौद्ध जनतेच्या वतीनं, बौद्ध भिक्खू संघाच्या वतीने आणि त्याचाच एक भाग म्हणून 14 ऑक्टोबर हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि हिंदू धर्मामध्ये त्यांना न्याय मिळत नव्हता. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर मुक्कामी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. तो दिवस होता 14 ऑक्टोबर 1956. त्या 14 तारखेचं महत्व लक्षामध्ये ठेवू रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट तट आहेत, त्यानंतर आमचा बौद्ध भिक्खू संघ आहे आणि इतर अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने आणि त्याचबरोबर सर्व पक्षामध्ये जे बौद्ध नेते आहेत त्या बौद्ध नेत्यांच्या वतीनंही आझाद मैदान या ठिकाणी भव्य दिव्य विराट मोर्चा होणार आहे आणि त्या मोर्चाला सगळे मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी उपस्थित राहा, अशा पद्धतीचे मी सर्वांना नम्र निवेदन करत आहे. आणि या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने आपण सामील झाला तर आपली एक ताकद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि महाबोधी महाविहाराचा जो प्रश्न आहे हा सुटण्यासाठी त्याची चांगली मदत होऊ शकेल. म्हणून आपण सर्वांनी जागे व्हा आणि गट तट विसरून आपण आझाद मैदानाच्या या भव्य अशा कार्यक्रमामध्ये सामील व्हा, असं मी सर्वांना आवाहन करीत आहे. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.